आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सिद्धूला शोधायला भावना गेलेली असते. जिकडे तिकडे शोधते पण कुठेही आता सिद्धू सापडत नाही. पण नीलांबरीचे जे गुंड असतात ना ते मात्र भावनाचा पाठलाग करत असतात. भावनाला इकडे तिकडे शोधत असतात. मग त्याच वेळेला ना आता भावना जी आहे ती मात्र आता पूर्णपणे थकलेली असते. तिला कळत नसतं काय करावं. तारिणी आपल्या टीमसोबत असते आणि तारिणीला सिद्धूला शोधून दाखवायचं असतं आणि त्यासाठी तिची मेहनत सुरू असते. तेच आता जिथे सिद्धूला ठेवलेलं असतं ना तिथेच आता भावना येऊन पोचते आणि भावना आता लपून बसते महेशसोबत. कारण तिला भीती वाटत असते की काही झालं तरीसुद्धा आता तिला काळजी ही असते की आपण पकडलं जाऊ नको. कारण ती प्रेग्नेंट आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना तिला आता त्रास होणार आहे असाही विचार ती करत असते. महेश मात्र भावनाची व्यवस्थितपणे काळजी घेत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आता जेव्हा भावनावर हल्ला होणार तेच तारिणी तिथे येते आणि तारिणीने सगळ्या गुंडांना सयो की पयो करून सोडलेलं असतं. कारण गुंड हे मात्र सिद्धूला मारण्यासाठी म्हणून तिथे तयार असतात. पण तेव्हाच ना भावना वगैरे आलेली असते. मग आता भावना सिद्धूसाठी येते आणि तेव्हाच ना भावनाने सुद्धा आता त्या गुंडांची धुलाई केलेली असते. कारण ते गुंड ना भावनाला सुद्धा मारत असतात. तारिणीच्या अचानक येण्यामुळे मात्र भावनाला खूप मोठी मदत झालेली होती. हे गुप्तहेर जे होते ते खरं तर संपतरावांनी पाठवलेले होते. पण आता तारिणीने येऊन जी काही धुलाई केलेली होती त्या गुंडांची सगळ्यांना आरपार करून टाकलेलं होतं. सोबत भावना होती आणि महेशही होता. आता सिद्धूला जेव्हा कळतं की समोर भावना आहे तेव्हा तो खूप जास्त खुश होतो आणि तो इकडे तिकडे पाहू लागतो. तो भावनाला म्हणत असतो की भावना तुझ्यामुळे मी वाचलो. तारिणीचे सुद्धा भावना आता आभार मानू लागते. कारण ऐन वेळेला तारिणी त्यांच्या मदतीसाठी धावून आली होती. तर तेच आता सिद्धू म्हणत असतो की मॅडम तुम्ही होतात म्हणून. पण आता इथे तारिणी जी आहे ती भावनाचं कौतुक करत असते. तुमच्या आयुष्यात इतकी चांगली गोड बायको आहे आणि तिच्यामुळेच तुमची सुटका झालेली आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी तर होत असतात. पण तेव्हाच ना इकडे आता भावना ही सिद्धूवर नाराज असते आणि सिद्धूला म्हणत असते की मी तुमचं आता काही ऐकणार नाही आहे. गप्प बसायचं समजलं ना. मला न सांगता कुठेही बाहेर फिरत असता आणि आता गप्प गाडीत बसायचं आहे. महेश भाऊजी येत आहेत ना ते गाडी चालवतील असंही आता भावना जी आहे ती सिद्धूला बोलत असते. तर सिद्धू शांत बसलेला असताना इथे मात्र आता देवालाच रेणुका जाब विचारत असते आणि कधी येणार आहे तू. अजूनही कसे काय नाही आले असा प्रश्न आता पडलेला असतो. आणि का म्हणून माझ्या मुलाची परीक्षा घेतोय. आणि तेवढ्यातच ना आजीने सुद्धा संपतरावांना सांगितलेलं असतं की कधीपर्यंत शोधाशोध करतायत. लवकर फोन लावा ना त्या गुप्तहेरांना. पण तेवढ्यातच ना आता सिद्धू आणि भावना घरी आलेली असतात. आणि सिद्धू आणि भावना घरी आल्याबरोबर सिद्धूची अवस्था बघून ना रेणुकाला तर धक्काच बसतो. रेणुका म्हणत असते की हे सगळं काय झालंय कसं झालंय. मग आता संपतरावाच्या पोराला हात लावायची हिंमत कोणाची झाली आणि तुझी अवस्था कशी काय झाली असं देखील आता संपतरावाने आजी सिद्धूला विचारत असतात. तेव्हाच ना सिद्धू जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की माझी ही अवस्था कोणी केली ना. मी सांगतोच ना तुम्हाला माझी ही अवस्था दुसरं तिसरं कोणी नाही आपल्याच घरातल्या व्यक्तीने केली आहे असं देखील आता इथे सिद्धू बोलत असतो. मग तेव्हाच ना संपतराव आता चकित होतात आणि मग विचारत असतात की नेमकं तू कोणाबद्दल बोलतोय. आणि तेव्हाच ना नीलांबरी तिथे आलेली असते. नीलांबरी जसं सिद्धूला घरी आलेलं पाहते तेव्हा ती तिकडनं पळ काढत असते. मग तेव्हाच ना नीलांबरी वहिनीनेच माझ्यासोबत हे सगळं कृत्य केलं असं सांगितलं जातं. दुसरीकडे आता घरात तर आलेली आहे ना भावना. मग आता लक्ष्मी तुला कोणतं टेन्शन आहे. आता नको इतका विचार करू. सगळं काही ओके आहे ठीक आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. पण लक्ष्मीला आठवतं ना की बँकेचा आवाज जाण्यामागे दुसरं तिसरं कोणी नाही तर हा जयंतच जबाबदार होता. आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त इकडे लक्ष्मी भडकलेली होती. लक्ष्मी आता हे सत्य श्रीनिवास यांना सुद्धा सांगते. आणि आपल्या बँकेची जी अवस्था आहे बँकेला बोलता येत नाही आहे ना ते फक्त आणि फक्त नाही या मूर्ख जयंतमुळे झालेला आहे. मग मी त्या जयंतला कसं काय सोडू. म्हणजे तो आधीपासूनच तसा होता सायको आणि आपण आपल्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं. तेच इकडे आता नीलांबरीची सगळी कटकार असताना आता सिद्धूला माहिती झालेल्या असतात. आणि म्हणूनच मग आता सिद्धू शांत न राहता तोंड उघडायला सुरुवात करतो. मग नीलांबरी म्हणत असते की उगाच ना माझ्याबद्दल खोटं काही सांगू नको. पण तरीसुद्धा ना सिद्धू म्हणत असतो की मी काही खोटं सांगत नाही आहे. माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत. आणि त्याच वेळेला माझी जी ही अवस्था आहे ना ती दुसरा तिसरा कोणी नाही तर ते नीलांबरीच्याच माणसाने केलेलं आहे. नीलांबरी वहिनींनी आधीच ह्या सगळ्याची सोय केली होती. हे मी कशासाठी घराबाहेर पडलो होतो हे सुद्धा नीलांबरी वहिनीला चांगलंच माहिती होतं. आणि त्यामुळेच नीलांबरी वहिनीने माझा काटा काढायचा निर्णय घेतला. माझ्यासोबत तिने खूपच भयानक असं कृत्य केलं. मी कधीही माफ करणार नाही आहे या सगळ्यासाठी. म्हणजेच आता तो म्हणत असतो खरं तर बाबा आपल्यावर जो हल्ला झाला होता ना त्याला सर्वस्वी जबाबदारी आहे. आपल्यावर काही झालं नव्हतं
पण त्या हेलिकॉप्टरचं ॲक्सिडेंट झालं होतं, त्यामध्ये कितीतरी लोकं मेली, पण ह्याला सर्वस्वी जबाबदार ना ही निलांबरी वहिनी होती. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की इतक्या खालच्या पातळीला जाऊन तू ह्या सगळ्या काही गोष्टी कशा काय करू शकतेस, असंही आता म्हटलं जातं. तेच आता सिद्धू जो आहे तो शांत न राहता आता अजून एक भांडं फोडतो, ते म्हणजे निलांबरीच्या बाळाचं. निलांबरी आता म्हणत असते की शांत राहा सिद्धू, उगाच काही सांगू नकोस. पण आता सिद्धूने निलांबरीचं बाळ हे ते आपल्या अधिराजचं नव्हतंच, हे बाळ दुसऱ्या एकाचं होतं. म्हणजे निलांबरी बहिणीचं बाहेर अफेअर आहे आणि त्याचंच हे बाळ होतं. आणि तरीसुद्धा ना तिला हे सगळे आरोप माझ्यावर ढकलायचे होते, मला आयुष्यभर तिला ह्या सगळ्यामध्ये ठेवायचं होतं, यासाठी तिने बाळ घालवलेलं आहे. पण माझ्यावर त्या सगळ्याचे आरोप घालत होती. पण तुम्हाला सांगू का, माझ्यामुळे नाही हिचं अबॉर्शन झालं. हिने ऑलरेडी आदल्या दिवशी बाळ पाळलं होतं, तर ते तिचं बाळ नव्हतंच. कारण आपलं हे जे बाळ आहे ते आपल्या कुटुंबाचं नव्हतं, हे बाहेरचं होतं, हे देखील सिद्धूने सांगितलेलं असतं. तेच आता जानू शांतपणे बसलेली असते. जानूच्या मोबाईलवर कंटिन्यू कॉल येत असतात. जानूच्या फोनवर फोन येत बसल्यामुळे आता मात्र कंटाळा आलेला असतो. इथे असणाऱ्या या जानूला उचलून जयंत कॉल करत असतो. आणि इथे जेव्हा आता ही फोन उचलते ना, इकडे असणारी वीणा जी आहे, तर वीणाला आवाज ऐकू जातो. जानूला वैताग आलेला असतो, पण जानूने फोन रिसीव्ह करायचा टाळलेला असतो. पण वीणाने उचलल्यामुळे वीणाला कळतं की फोन करून कोण त्रास देते. तेच आता हे सगळं सिंचनाला ती सांगते. मग सिंचनाही म्हणते की नाही, काहीतरी करायला हवं, शांत बसायला नको. दुसरीकडे आता या सगळ्याचा खुलासा इथे असणारा हा जो सिद्धू आहे तो करत असतो. सिद्धू एक करून गोष्टी सांगू लागतो. म्हणजेच आता सिद्धू म्हणत असतो की आमच्या बाळाच्या जीवावरसुद्धा हीच बाई उठली होती, तरीसुद्धा आम्ही म्हणत होतो की जाऊ दे, पण ही ना खरंच ना बाई म्हणायचीसुद्धा लायकीची नाही आहे, असं हे सगळं काम. मग तेव्हाच ना तू आई आहेस की सैतान, असं बोलून आजी मात्र निलांबरीची आता चांगलीच धुलाई करते. कारण ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत ना त्या भयंकर अशा असतात. आणि मग तेव्हाच ना इकडे निलांबरी जी आहे ती आता माफी मागत असते. निलांबरीच्या माफी मागण्याचा आता काही देखील उपयोग राहिलेला नसतो, कारण निलांबरीने माफी मागून सुद्धा आता तिचं कोणीही काहीच ऐकून घेणार नसतं. तेच दुसरीकडे मात्र आता निलांबरी भावनाला सुद्धा सांगत असते की भावना, तू तरी समजून घे ना, तू तर मला चांगलं ओळखतेस ना, प्लीज ग प्लीज, मी हे सगळं जे काही केलं ते मला तुम्ही लोक कोणीही स्वीकारायला तयार नव्हतात ना म्हणून, पण ह्या एवढ्या खालच्या तराला जाऊन तुम्ही जे काही केलं आहे ना ते चुकीचं केलं आहे, असं देखील भावना म्हणते. आणि या सगळ्यासाठी एकच शिक्षा आहे, ते म्हणजे तुम्हाला या घरात राहायची पूर्णपणे काहीच व्हॅल्यू नाही आहे, तुम्ही आत्ताच्या आता या घरातनं निघून जा, असं देखील आता म्हटलेलं असतं. पण तेव्हाच ना खूप मोठा धक्का जो काही आहे तो बसलेला असतो इथे असणाऱ्या निलांबरीला. कारण निलांबरीला सहनच होत नसतात या गोष्टी. कारण निलांबरीला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये ना आपण उगाचच अडकले गेलो आहे. पण भावना आता जाते आणि भावनाने बॅग वगैरे देऊन आणलेली असते आणि भावनाच तिला म्हणते की तुमची ह्या घरात काही काळी मात्र ही किंमत नाही आहे, आताच्या आता तुम्ही चालत्या व्हा, असं बोलून आता घराबाहेर काढलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी होत असतानाच ना इकडे भावनाला त्रास झालेला असतो. म्हणून मात्र आता सांगितलं जातं की भावना एक काम कर ना, भावना तू आराम कर, तुला आरामाची गरज आहे. इकडे आता सिद्धूची जी दृष्ट वगैरे आहे ना ती काढली जाते. सिद्धूची दृष्ट काढून झाल्यानंतर ना आता सिद्धू जो आहे तो शांतपणे उभा असतो. आणि तेव्हाच ना रेणुका सिद्धूची दृष्ट काढून झाल्यानंतर ती आता म्हणत असते की जी दृष्ट आहे ना भावनाची ती मी काढणार, सिद्धू म्हणतो. आणि मग तेवढ्यातच दृष्ट काढली जाते. अधिराज रूममध्ये रडत बसलेला असताना इकडे मात्र सिंचना आधी निलांबरीला कॉल करते. निलांबरी कॉल रिसीव्ह करत नाही म्हणून अधिराजला कॉल करते आणि जानूला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगते. का तर निलांबरीची सत्ता आहे, तर निलांबरी सत्तेचा वापर करून काहीतरी करू शकते असंच वाटत असतं. आणि म्हणूनच मग ती आता या सगळ्याबद्दल सांगत असते. पण इकडे आता सिंचनाला अधिराज काही सांगत नाही घरात घडलेल्या घटना, कारण त्याला असं वाटतं की हिला सांगितलं तर पुन्हा ह्या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. ते दुसरीकडे आता सिद्धू रूममध्ये बसलेला असताना भावना त्याच्याबरोबर असते. तर सिद्धू भावनाला म्हणतो की माझ्या आयुष्यात तू आहेस ना म्हणून मी आज आहे, नाहीतर आज माझं काय झालं असतं असाही विचार ना आता तो करू शकत नसतो. तेच भावना म्हणत असते की घरात जे काही झालं ना ते खूपच भयंकर झालं आहे, म्हणजे याचा कधीही आपण विचारसुद्धा करू शकत नाही, एवढ्या भयानक अशा गोष्टी घडल्या आहेत. मग तेव्हाच ना वाईटही वाटतो, पण निलांबरी बहिणीसुद्धा कुठे ऐकणारातल्या आहेत. बघितलं ना कशा आहेत त्या, त्याच्यामुळेच तर ही वेळ आली त्यांच्यावर. जर तेव्हाच त्यांनी ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकल्या असताना तर आज ही वेळ आली नसती, असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की
सिद्धू जो आहे तो भावनाला समजावत असतो आणि म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, मी आहे नेहमीच तुझ्याबरोबर, तुझ्यासोबत. त्याच्यामुळे ना मला आता काही वाटत नाही, नेहमीच मी तुझ्यासोबत आहे. आता सिद्धूला भावना पूर्ण अंगाला मलम वगैरे लावून देत असते, कारण सिद्धूला खूप जास्त मार वगैरे लागलेला असतो आणि त्याच्यावरती मलमपट्टी आता करून देत असते. आणि जेव्हा ती त्याला मलमपट्टी करून देते ना, तेव्हा मात्र आता भावना बसलेली असताना सिद्धू जो आहे तो आता भावनाच्या पोटातील बाळाशी बोलत असतो आणि म्हणत असतो की बाळा, मला माहिती आहे की मी तुला सोडून लांब गेलो होतो तेव्हा तुला त्रास झाला, पण इथून पुढे असं होणार नाही, मला नेहमीच तुझ्यासोबत राहायचं आहे, असं देखील बोलून सिद्धू बाळासोबत गप्पा मारत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.